हिंगोली जिल्ह्यात 5 दिवसापासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। पाहूयात याच संदर्भातील हा रिपोर्ट। हिंगोली जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा। पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पारंपरिक शेतीला बगल देत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली। मात्र हिंगोली जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसानं तोडणीला आलेल्या टोमॅटो पिकात पाणी साचल्यानं टोमॅटोच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची मागणी असताना अवकाळीचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा ठाकलंय। 5-6 दिवस झाले पाणी सारखं चालू आहे, त्याच्यामुळे हे एवढं नुकसान आहे। म्हणजे तोड चालू नाही, काय नाही। एकदा तोड केली पण ती सगळे पाण्यामुळे सगळे खाली सडायले, त्याच्यामुळे तेवढी काय तोड नाही, सगळे खराब झालेत। मग अशी लागवड केली, दरवर्षी लावतो आम्ही, पण यावर्षी लयच नुकसान झाली आमची। 70,000 रुपये खर्च केलं, एकही तोड नाही। एक तोड केली पण टमाट्या खाली समजा सडून चाललेत बघा। काय शेतीत काय परवडायले बघा। कशामुळे सडले सगळे झाड पडले? पाण्यानं 5-6 दिवस झाले पाणी चालू आहे। हिंगोलीच्या बोडखा परिसरात अवकाळी पावसानं या परिसरातील टोमॅटोच्या बागांचं नुकसान झालंय। तर राठोड यांच्या 2 एकर शेतीमधील टोमॅटोच्या बागेत पाणी साचल्यानं विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत। शेतकऱ्यांच्या फळबागेंचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। मी सध्या हिंगोलीच्या बोडखा परिसरामध्ये बघू शकता की या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये टमाट्याची लागवड केली होती। जवळपास 3 एकरवरती ही संपूर्ण शेतकऱ्याची अशी लागवड आहे। शेतकऱ्यांच्या टमाट्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। याचबरोबर आता जिल्ह्यातील जे केळी उत्पादक शेतकरी असो, पपई असो आणि संपूर्ण फळबाग आहे तिथं ज्या त्या रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना पोटच्या पोराप्रमाणे जीव लावत टोमॅटोचं पीक जोपासलं। मात्र अवकाळी पावसानं या शेतकऱ्याची सगळी स्वप्न उद्ध्वस्त केली आहे। अवकाळीनं शेतात उभ्या असलेल्या टोमॅटोचा लाल चिखल होताना शेतकऱ्यांनी डोळ्यासमोर पाहिलंय। म्हणून आता शेतकऱ्यांची व्यथा सरकारनं ऐकावी आणि मदत मिळावी हीच अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।